एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन। सगळे पदार्थ बघितल्यावर तुम्हाला कळतच असेल की मी कढी बनवणार आहे। तर माझ्या आईने घरामध्ये दही लावलं होतं, तर तसंच खूप दिवसापासून साचतंय। तर दहीपासून म्हणजे एवढं थंड नव्हतं आता वातावरण, पाऊस वगैरे पण होता आता, त्याच्यामुळे आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला। तर तरी पण आता जे दही आहे त्याचं काहीतरी बनवावं लागेल ना, तर त्याची कढी बनवणार आहे। तर दही घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या नव्हत्या, असं नाही की प्रत्येक घरामध्ये सगळ्या वस्तू असतातच म्हणून, असं नाहीये। जे आहे त्याच्यात कसं करायचं हे मी लहानपणीपासून शिकली आहे, तर मी तसं स्वयंपाक करते। तर लाल मिरच्या आहेत तर त्या घालणार आहे मी फोडणीला, कढीपत्ता आहे आणि लसणाच्या थोड्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता सर्वात पहिले दही काढायचं, जेवढं लागतं तेवढं कढीसाठी दही काढायचं, त्याला व्यवस्थित रवीने घोटून घ्यायचं आणि त्यामध्ये बेसन टाकायचं, थोडीशी हळद टाकायची। तर चला मग पाहूया आता व्यवस्थित कसं मिक्स करणार आहे मी आधी भात लावलेला आहे आणि इकडं भजे बनवणार आहे, तर त्याची तयारी केलेली आहे। तर खूप सारी मिरची बरोबर दिसेल, पण ते मिक्स केल्यावर व्यवस्थित दिसेल। आधी बेसन घेतलं, त्यामध्ये कांदे कापून टाकले, थोडा ओवा टाकला, मीठ टाकलं चवीनुसार, मिरची टाकलेली आहे, हळद टाकली नाही, हळद टाकल्याने रंग बिघडतो भज्यांचा। तर सोडा पण टाकला त्याच्यामध्ये थोडासा। अशा प्रकारे बेसनाचं भजे बनवण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे। तर त्याच्यात फक्त पाणी मिक्स करायचं राहिलेलं आहे आणि बाकी कढीची तयारी। तर आता तेल व्यवस्थित तापतंय, त्यामध्ये भजे टाकायचे आहे। भजे तर तळून झालेले आहे, आता कढी करायची आहे। भजे मी थोडे खाऊन बघितले, थोडा म्हणजे एकच घास खाल्ल्यावर का जास्त खाल्ले नाही मी, 1 घास खाऊन बघितला, तर खूप कुरकुरीत आणि छान झालेले आहे। आणि आता कढईकडे जायचं आहे, कढी बनवायची आहे। तर गॅस तापलेला आहे, तरी पण गॅसवर कढई तापलेली आहे, तेल पण तापलेलं आहे। आणि आता ह्याला जिरा मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यानंतर सगळे फोडणीचे पदार्थ घालायचे आणि कढी बनवायची। तर आता कढी बनते आहे, याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। मी एवढे भजे बनवले ताटभर, म्हणजे तुम्हाला ह्याचं नवल वाटलं असेल एवढीशी कढी आणि त्याला एवढे मोठे ताटभर भजे बनवले। तर हे भजे बनवले मी माझ्या भावासाठी आणि मम्मीसाठी। जॉब करून जे कोणी येतात त्यांच्यासाठी काही ना काही विशेष खायला बनवा, कारण की खूप थकून जातं दिवसभर जॉब करून। कारण मी स्वतः पण जॉब केलेला आहे, असं नाही की मला जॉबचा एक्सपिरियन्स नाही आहे। जॉब करून घरातलं सांभाळायला जा तर खूप त्रास होतो एकदम। तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांसाठी करायचं, असं नाही की एकानेच कॉम्प्रोमाइज करायचं आणि बाकीच्यांनी खातच बसायचं, असं नाही करायचं। सगळ्यांना सहाय्य करायचं आणि व्यवस्थित सगळा स्वयंपाक करायचा। तर आम्ही फायनली कढी भात जेवतो आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।